नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा कडाक्याच्या उन्हामुळे तापली नाही। या कडाक्याच्या उन्हामुळे अंग भाजून निघालं, मात्र निवडणूक काही तापली नाही। याचं कारण उमेदवारांना प्रतिसाद देण्यासाठी मतदार घराबाहेर पडले नाही। हे या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य, मतदारांना भेटण्यासाठी गावोगाव जावे तर मग लोक भेटत नाही। गर्दी जमवावी तर त्यासाठी यंत्रणा लागते। मग या तिन्ही उमेदवारांनी प्रामुख्याने जेथे गर्दी जमेल तेथे जाणे पसंत केले, हे दुसरं वैशिष्ट्य। आता ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली। याचं कारण असं आहे की त्यांचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेतून फुटून, म्हणजे मूळ शिवसेनेतून फुटून त्यांच्याबरोबर गेले। आपण जे त्यांच्याबरोबर फुटून आले त्यांना प्राधान्याने तिकीट देण्यात आलं। इथले सिटिंग खासदार म्हणून लोखंडेंना तिकीट मिळालं। त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली। तब्बल ते 3 वेळा येथे आले। त्यापैकी एकदा लोखंडे साहेबांचा अर्ज भरण्यासाठी आले, दुसऱ्यांदा आले त्यावेळेस त्यांनी अर्धा दिवस येथे विविध समाज घटकांना एकत्र बसवून त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या। तिसऱ्यांदा आले त्यावेळेस मेळावा म्हणजे जाहीर सभा घेतली। एखाद्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या लोकसभा मतदारसंघात सलग 3 वेळा येण्याची ही पहिलीच घटना असावी। आता महाविकास आघाडीकडून सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील आले। आता तिसऱ्या उत्कर्षारूपवते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर येथे प्रचारासाठी आले। या सर्व नेत्यांच्या सभांना गर्दी जमविण्यात आली। या सर्व नेत्यांनी एकमेकांवर तोफा देखील डागल्या, मात्र जनतेत त्याची फारशी चर्चा झाली नाही। हे या निवडणुकीचे आणखीन एक चकित करणारे वैशिष्ट्य म्हणावे लागेल। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा आले। त्यांनी येथे येऊन त्यांच्या पक्षाचे जे माजी आमदार आहेत, म्हणजे प्रामुख्याने कोपरगावातल्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या गटाला सक्रिय करण्याचं काम केलं। मात्र या निवडणुकीमध्ये एरवी अन्य निवडणुकीमध्ये दिसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या पदयात्रा, घोषणा, घरोघर जाऊन प्रचार करणे, कार्यकर्त्यांची इकडून तिकडे सुरू असणारी धावपळ या निवडणुकीत फारशी दिसली नाही। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांची संख्या कमी होते आहे आणि तुलनेत संख्येने कमी असले तरी लाभार्थ्यांचीच धावपळ दिसते आहे। हे या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य दिसलं। आणखीन नवा मुद्दा या निवडणुकीमध्ये समोर आला, तो विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आणला। त्यांनी सांगितलं, मी जी विकास कामं केली त्याचा गाजावाजा केला नाही, पेपरात बातम्या दिल्या नाही। आता तुम्ही जर मला संधी दिली तर मी विकास कामांचा गाजावाजा करील, अवश्य करील, ती विकास कामं तुमच्यापर्यंत नेईल। आणि त्यांनी सांगितलं की जसं विकास कामं वाजवू तसं पश्चिमेचं पाणी पूर्वेला आणून दुष्काळ हटवू। हे एका अर्थाने नुसतं लोखंडे यांचंच नाही तर महायुतीच्या प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा राहिला। तो शिंदेंनी आणि फडणवीसांनी देखील आपापल्या सभेमध्ये केंद्रस्थानी ठेवला। याच्या बरोबर अपोजिट वाकचौरे यांनी सातत्याने जनसंपर्क, सतत अवेलेबल असलेला उमेदवार हा मुद्दा शेवटपर्यंत चर्चेत ठेवला। माझ्या मते याच मुद्द्याभोवती जनसंपर्क आणि इझिली अवेलेबल असणे या मुद्द्याभोवती ही निवडणूक शेवटपर्यंत फिरत राहिली। आता वंचितच्या उत्कर्षताईंना कमी वेळ मिळाला
तुलनेत त्यांनी वेगाने प्रचार केला, मतपेढीवर लक्ष केंद्रित केलं. आता ही लढत त्यांच्या रूपाने तिरंगी झाली तर ती निकालावर काय परिणाम करते याविषयी औत्सुक्य निर्माण झालं. ग्रामीण भागाचा जर विचार केला तर कांदा, सोयाबीन आणि दुधाचे घसरलेले भाव, पिण्याच्या पाण्याची टंचाई, निळवंडे आणि गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्न याबाबत ग्रामीण भागात तीव्र रोष जाणवला. कडाक्याचं ऊन, वादळी हवामान, पावसाळी हवामान आणि न तापलेली निवडणूक, कुठलंही स्पिरिट नसलेली निवडणूक हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. मग जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभा मतदारसंघातले दोन्ही बाजूंचे जे आजी माजी आमदार आहेत त्यांच्या निवडणूक यंत्रणा म्हणजे त्यांच्या त्यांच्या मतदान घडवून आणणाऱ्या यंत्रणांना कधी नव्हे एवढं महत्त्व प्राप्त झालं हे या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. म्हणून आजी माजी आमदारांच्या स्थानाला किंवा त्यांच्या या निवडणुकीतील सहभागाला कधी नव्हे एवढं महत्त्व या निवडणुकीत प्राप्त झालेलं आहे. मात्र कुठल्याही पक्षाचे आजी माजी आमदार ज्या तुलनेमध्ये उमेदवार फिरताना दिसत होते, पळताना दिसत होते, त्या तुलनेमध्ये हे माजी आजी आमदार सभा, मेळावे, बैठका, नारळ फोडणे हे कार्यक्रम वगळता फारसे फिरताना धावपळ करताना दिसले नाहीत. पण आता मतदानाच्या दिवशी तरी त्यांच्या यंत्रणा कार्यान्वित होणार की नाही यावरून मतदानाचा टक्का आणि त्यांचे समर्थक असलेल्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. हे या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. खरं म्हणजे ही निवडणूक एका अर्थाने विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दृष्टीने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. विखे पाटील आणि थोरात साहेब यांच्यावर महाविकास आघाडी आणि महायुती या उमेदवारांची भिस्त आहे. पण गमतीचा भाग बघा, हे दोन्ही नेते दक्षिणेत प्रचारात व्यस्त आहे. हे देखील या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. या निवडणुकीचं आज प्रचाराच्या न धडाडलेल्या तोफा थंड झाल्यानंतर मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.